डिसेंबर जानेवारी म्हटलं की कवळा हुरडा मार्केटमध्ये भरपूर भेटतो. तर नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कार मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मस्तपैकी ओल्या हुरड्याची चमचमीत अशी भेळ. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, खाण्यासाठी तितकीच हेल्दी पण आणि टेस्टी पण. आणि मार्केटमध्ये आता इझिली हुरडा अवेलेबल पण आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे घेतला आहे ज्वारीचा कोवळा हुरडा. तुम्ही इथे बघू शकतात, खूप कोवळा लुसलुशीत हुरडा आहे, हाताने इझिली तुटत आहे. तर आता हा हुरडा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण ह्यामध्ये बारीक काड्या असतात किंवा मातीचे काळे कणपण असतात, ते धुतल्यानंतर निघून जातात. तर हे स्वच्छ धुवून घेऊयात. इथे मी भेळ बनवणार आहे, म्हणून तेलामध्ये मी थोडंसं जिरं आणि राई टाकलेलं आहे. तुम्हाला जर नुसता हुरडा खायचा असेल लिंबू आणि मीठ टाकून, तर तेल टाकायचं नाही आहे. फक्त कढईमध्ये हुरडा भाजून घ्यायचा आहे आणि जिरं आणि राई आपण चांगलं फ्राय करून घेऊयात. आता ह्यामध्ये मी टाकत आहे धुतलेला हुरडा आणि हुरडा आपण आता थोडासा भाजून घेणार आहोत, एक 3 ते 4 मिनिटं. एक 4 ते 5 मिनिटं हुरडा चांगला भाजला की त्यामध्ये मी टाकत आहे थोडीशी लाल मिरची पावडर, थोडंसं धनजिरा पावडर, चवीनुसार मीठ आणि किंचितशी हळद. हे मिक्स करायचं आहे. आणि हे थोडंसं थंड करून घेऊयात. त्याचबरोबर इथे घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि इथे मी बटाटा घेतला होता, त्याचं वरचं साल काढलं होतं आणि क्रिस्पी होतं. थोडंसं मीठ टाकून बटाटा फ्राय करून घेतला आहे, किंवा तुम्ही इथे बॉईल केलेला बटाटा पण यूज करू शकता. त्याबरोबर मिक्स फरसाण आहे. आता हुरड्यामध्ये मी टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा, टमाटा, बटाटा आणि कोथिंबीर. थोडंसं उरून ठेवणार आहे, आपण हे वरतून परत टाकणार आहोत. असा फ्राय केलेला बटाटा खूप टेस्टी लागतो. तुम्हाला वाटलं तर तुम्ही उकडलेले बटाटेसुद्धा वापरू शकतात. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. हे व्यवस्थित मिक्स झालं की परत टाकणार आहे मिक्स फरसाण, किंवा तुम्ही जे बारीक शेवसुद्धा वापरू शकतात. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. चला आता मंडळी, इथे आपल्या ज्वारीच्या हुरड्यांची भेळ रेडी झालेली आहे. इतकीच टेस्टी पण झाली आहे आणि चटपटीत पण. तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणत्याही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.